नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 243 आणि भाग 244. स्वरूपाचा निश्चय ही ज्ञाताची बैठक. ज्ञाता कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो, हे फक्त बोलण्यासाठी आणि केवळ ऐकण्यासाठीच आहे. ज्ञानी एखाद्या चाकोरीबद्ध साच्यानुसार कधीच वागत नाही. त्याचे वर्तन स्वस्वरूप निश्चयाचे आसन ढळू न देता निरंतर होत राहते. मात्र तो वर्तनाची कधीच काळजी करत नाही. त्याचे लक्ष, आसन जराही हल्ले तर नाही ना, इकडेच असते. देह, मन आणि बुद्धी मीच, माझेच अशी धारणा धरून बसणाऱ्या माणसाला कितीही ज्ञान सांगितले तरी ते सर्व फुकट जाते. त्याचा देहाभिमान जाता जात नाही. गुरुवचनाचा म्हणजे सध्या तुम्ही स्वतःला जे काही अमुक तमुक असे समजता ते तुम्ही मुळीच नाही, हे कळले की याला जो कळून घेणारा जो आहे, जो उरलेला आहे, तेच नेमके तुम्हीच आहात. केवळ असणेपणा म्हणून. खड्डा पाण्याकरता जर आपण खोदत असू तर प्रथम जे पाणी नाही त्याचाच तुम्हाला त्याग करावा लागेल व तेच खड्डा खोदत खोदत राहताना बाहेर सुद्धा फेकत राहावे लागेल. शेवटी ओंजळभर पाणी, थंड पाणी हातात आले तरी ते आत्मज्ञान रूपी अमृततुल्य पाणी मात्र फेकता येणार नाही. तेच तुम्ही सदैव नित्य अशा स्वरूपात आहात. याकरता गुरुने ऐकवलेल्या ज्ञानाला आपलेच स्वरूप समजून त्यालाच घट्ट पकडा. आत्मा म्हणजे आपण, यातील फक्त आपणच घ्या, तेच मोकळे आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज निग्रहाने सांगतात. आपण नामरूप आकार रहित असे मोकळे मोकळे असे केवळ प्रकाश रूपाने आहोत. या स्थितीत राहिल्यावर कळते की आपण देह नाही, मन नाही, तर स्वयंप्रकाशी चैतन्य आहोत. आपण म्हणून जो असणेपणा आहे तो सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी सारखाच आहे, अलंकारात असलेल्या सुवर्णासारखा. म्हणून असणेपणाला जन्म नाही, मरण नाही. कितीही नामरूप भिन्न असलेले अलंकार सोने आटवून नवीन अलंकार होत राहिले तरी असणेपणाचे सोने हे मात्र अबाधित, अपरिवर्तनीय जसेच्या तसे आहे. ते येत नाही आणि कुठे जात नाही. काया येत राहतात, पडत राहतात, कारण त्यांचे काम संपलेले असते. जगातील सर्व काया, झाडे, झुडपे, चंद्र, सूर्य इत्यादी एका चैतन्यामुळेच हालतात. या चैतन्यालाच आपण आपापल्या आवडीनुसार ईश्वर, देव, आत्मा वगैरे वगैरे म्हणत असतो. काय म्हटले आणि काय म्हटले नाही, देव, ईश्वर, आत्मा आहे की नाही असा वादविवाद होऊ शकत नाही. पृथ्वी जर हलवून दाखवायची असेल तर तुम्हाला पृथ्वी बाहेर राहूनच तिला हलवता येईल. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे अमर्याद आणि पुष्कळ आहे त्याला स्वतःचे ज्ञान मात्र नसल्यासारखेच असते. पुष्कळाला मर्यादित अशी अमुक तमुक मी अशी उमक कधीच नसते. ते कशाला भिकेचा कटोरा हाती घेईल. चैतन्य म्हणून रोज लक्षावधी काया निर्माण होतात व त्यांचे वंश सातत्य टिकवण्याचे काम हे सतत चालू असते आणि ते काम संपले की ते सर्व लय पावतात. सर्व जीवांच्या ठाई एकच असणेपणा एकाच अमर्याद अशा अविभाजित चैतन्याने नांदत आहे. वैकुंठ शब्दात वै आहे, म्हणजेच वैकुंठमध्ये वाचेला मुळी स्थान नाही. आम्ही वैकुंठवासी म्हणजे आम्ही महामौनात स्थित आहोत, असे श्री संत तुकोबा राय सुद्धा म्हणत असावे किंवा त्यांना म्हणायचे असावे. भाग 244. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जे मानलेले आहे, जतन करून ठेवलेले आहे,
ते तुमच्या सहवासाला कायमचे राहणार नाही, पण हे केवळ स्वस्वरूपाचे ज्ञान तुम्हाला झाल्यावरच कळेल. दिसते, भासते ते खरे मानून त्यावर चाललेला व्यवहार ही आपली शुद्ध फसवणूक आहे. गाढ झोपेत स्वप्न हे जणू अंकुरते. तेथे शरीर, त्यातील जग, त्यातील सुखदुःख जणू आपल्याला खरेच वाटतात. म्हणून या जागृत अवस्थेत आपण म्हणून जे काही तुम्ही स्वतःला मानता ते आपण ओळखले की आपोआपच आपण नक्की काय हे पण कळते. मग सुखदुःख, हर्षविषाद, ताणतणाव भोगावेच लागत नाही. प्रकाशाची ओळख तुमच्या जवळ आहे. ती कशी आहे? अहो, तुम्हीच असणेपणाने आहात हीच ती ओळख. असे तुम्हीच असल्याचे ते वृत्त आहे. प्रकाश नेहमी आकाररहित असतो, रंगरहित असतो, प्रकाशमान म्हणून निष्कलंक असा असतो. तुमच्या प्रकाशत्वाकडे लक्ष नाही, म्हणूनच ते लक्ष देहमनाकडे जाते. देहमन हेच स्वतःला मानल्यामुळे तुम्ही जणू जमिनीवर आले आहात. श्री निसर्गदत्त महाराज गमतीने म्हणतात, कायाबुद्धी सोडाल तर तुम्ही एखाद्या हठयोग्याप्रमाणे आकाशात सुद्धा उडाल. गुरु वचनाचे श्रवण म्हणजेच कळकळीने ऐकणारे जे ज्ञान आहे त्याला चिटकून राहा, त्यावरच लक्ष ठेवा, तेच निर्लेप आहे. पाप पुण्याचा भोगता असा कोणीच नाही. गुरुवचनाचे कळकळीने झालेले श्रवण म्हणजेच आपण ब्रह्म हीच ओळख होय. या शुद्ध ज्ञानाला स्नेही करा. प्रवृत्ती सोडून आत्मवृत्तीने वागत राहा. उच्च कोटीचे जे असते ते थोडे जरी असले तरी त्याला पूर्णतेचे महत्व आहे. पूर्णतेचेच महत्व असते. या आपणच म्हणून जी ओळख आहे तिलाच चिटकून अशा प्रकारे एक क्षणभर जरी राहता आले तरी त्याचा ओरखडा हा जो मेंदूवर उमटतो तो 2+2 म्हणजे 4 अशा प्रकारचा कायमच्या स्वरूपात असतो. श्री महाराज म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, याचा हाच अर्थ असावा. महाराज एक अतिशय गूढ आणि महत्वाची गोष्ट नेहमी सांगतात. ज्याला हे ज्ञान कळलेच पाहिजे असे मनापासून कळकळीने वाटते, त्याचा प्राण त्याला हे आत्मज्ञान स्वरूपज्ञान झाल्याशिवाय जाणार नाहीत. महाराज म्हणतात, माझ्या कायेत मी मरेल असा जिन्नसच नाही. प्रकाश कधी मरेल काय? अगोदरचा असणेपणा कधी मरेल काय? सर्वांच्या मागे उभे असलेले आकाश कुठे दुसरीकडे जाईल का? तुम्ही अमुक तमुक असल्याची ओळख तुमच्यापाशी किती काळ राहणार आहे? ती हंगामी आहे, टिकाऊ नाही, टाकाऊ आहे. म्हणून गुरुवचनाचे चिंतन म्हणजेच आपणच शुद्ध असणेपणाने अविभाज्यरित्या असणारे, घनदाटपणा असणारे चैतन्य आहोत. तुमचे चिंतन, गुरुवचनाचे चिंतन म्हणजे ज्ञानाचेच चिंतन. हे चिंतन करणारे मग ज्ञानच ज्ञानाचे चिंतन करत आहे. श्री निसर्गदत्त महाराज यालाच अद्वैत भक्ती म्हणतात. म्हणजेच काय? ज्ञानाने ज्ञानाचेच चिंतन करणे. ज्ञानी पुरुषाने ज्ञानाचे चिंतन करणे नव्हे. म्हणून ज्ञानी राहू नका, ज्ञान असा. ज्ञानाने ज्ञानाचे चिंतन हीच अद्वैत भक्ती होय. आणि ज्ञानाने ज्ञानाचे चिंतन करणे हा अशा अद्वैत भक्तीत येणारा फार मोठा अडथळा आहे. विष्णू भक्त होऊ नका, विष्णूच असा. शिवभक्त होऊ नका, तर शिवच असा. हॅलो.